आज मी घेऊन आलेली आहे फिश फ्राय मसाला रेसिपी, जी बनवायला खूप सोपी आहे. तर अगदी कमी तेलामध्ये फिश फ्राय करणार आहे. तसेच असा एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, त्यामुळे फिशचं वरचं आवरण अगदी कुरकुरीत तयार होतं आणि आतून अगदी रसाळ तयार होतो. परफेक्ट फिश फ्राय बनण्यासाठी काही टिप्स देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर टेस्टी फिश फ्राय बनवायला सुरुवात करूया. मी कटला फिश घेतलेला आहे. हा अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कोरडा करून घ्यायचा आहे. त्यानंतर याला वरून लिंबाचा रस लावायचा आहे. माशांना लिंबाचा रस लावल्यामुळे माशांना जो उग्र वास येतो तो कमी होतो, तसेच चव देखील वाढते. लिंबूऐवजी चिंच किंवा कोकम आगर देखील वापरू शकता. आता फिशला वरून लावण्यासाठी मसाला तयार करूया. त्यासाठी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसेच 1 लाल सुकी मिरची आणि 2 चमचे बेसन मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. यामुळे वरून लावलेला मसाला अगदी व्यवस्थित माशाला चिटकून राहतो. तसेच 1 चमचा धने पावडर, अगदी थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. माशाला वरून लावण्यासाठी मिठाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे, म्हणजे मग माशाला छान चव येते. आता हे सर्व मसाले कोरडे असतानाच मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजे मग माशाला अगदी व्यवस्थित कोटिंग होईल. आता हा मसाला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि माशांना लावून घ्यायचा आहे. माशाला अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने कोटिंग करून घ्यायचं आहे. सगळीकडे मसाला अगदी व्यवस्थित लागला गेला पाहिजे. मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व माशांना अगदी व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. अगदी टेस्टी फिश फ्राय बनण्याचं खरं कारण म्हणजे इथे मसाला लावत असताना अगदी व्यवस्थित आणि भरपूर मसाला लावायचा आहे, म्हणजे मग पीसमध्ये अगदी व्यवस्थित मसाला मुरतो आणि माशाला अगदी छान अशी चव लागते. मसाला लावल्यानंतर किमान अर्धा तास तरी हे मुरण्यासाठी असंच ठेवायचं आहे. आता मसाल्याला वरून कोटिंग करण्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. या रव्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. रव्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केल्यामुळे फिशचं आवरण अगदी कुरकुरीत तयार होतं. तसेच वरील आवरण अगदी व्यवस्थित त्याला बांधलं जातं, अजिबात बाजूला निघत नाही आणि फिश जास्त प्रमाणात तेल देखील शोषून घेत नाही. त्याचबरोबर वरच्या आवरणाला देखील थोडीशी टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे आणि यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण फिशला वरून लावण्यासाठी तयार झालेलं आहे. तोपर्यंत फिशमध्ये देखील मसाला छान मुरलेला आहे. आता फिश यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे, म्हणजे मग याला लावलेला मसाला तेलामध्ये निघणार नाही. अगदी सगळीकडे व्यवस्थित याला रवा लागला पाहिजे. जर फिशला वरून व्यवस्थित कोटिंग केले नाही तर फिश फ्राय करत असताना तेलामध्ये सर्व मसाला मिक्स होतो. त्यामुळे रव्यामध्ये अगदी व्यवस्थित फिशचे तुकडे घोळवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व फिशचे तुकडे रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत. आता हे तळण्यासाठी तयार झालेले. आता फिश फ्राय करण्यासाठी गॅसवरती मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. तुम्ही याऐवजी नॉनस्टिक पॅन किंवा तुमच्याकडे असलेली साधी कढई देखील वापरू शकता. आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. इथे तेलाचा जास्त वापर करायचा नाही. आता हे तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये फिशचे तुकडे घालायचे. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि फिश दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे. तुम्हाला लक्षात आलंच असेल की फिशला लावलेला मसाला किंवा आवरण अजिबात बाजूला निघलेलं नाही. अगदी व्यवस्थित माशाला कोट झालेला आहे. फिशला आतून शिजण्यासाठी जास्त वेळ लागतच नाही. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित फिश फ्राय करून होतो आणि आतूनही अगदी व्यवस्थित शिजला जातो. फिश फ्राय करत असताना नेहमी मीडियम फ्लेमवरती तुम्ही फ्राय करून घ्या, म्हणजे अगदी व्यवस्थित फ्राय होतो. आता फिश व्यवस्थित फ्राय झालेला आहे. थोडंसं तेल निथळून लगेचच काढून घ्यायचे. टेस्टी आणि कुरकुरीत फिश फ्राय तयार झालेला आहे.
तुम्हाला मी एक पीस दाखवते. वरचं आवरण अगदी कुरकुरीत झालेलं आहे. तुम्ही आवाज ऐकलाच असेल आणि वरचं कोटिंग देखील अजिबात निघालेलं नाही. तसेच तुम्हाला एक पीस तोडून देखील दाखवते. तुम्ही ते पाहू शकता. आतून देखील अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आतून रसाळ देखील झालेला आहे. मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचं फिश फ्राय देखील अगदी टेस्टी आणि कुरकुरीत तयार होईल. तुम्हाला टेस्टी आणि कुरकुरीत फिश फ्राय रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.